महाराष्ट्राचं गीत सगळ्यांनी जागेवर उभं राहिले या ठिकाणी सादर होते। भारसवाडकर वाल्मी म्हणून संस्था आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। वाल्मी हे इंग्रजी अध्यक्षर येतं, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट याचं एक एक इंग्रजी अक्षर घेऊन वाल्मी असं त्याचं शॉर्ट फॉर्म झालेलं आहे, संक्षिप्त नाव। मराठीमध्ये जल व भूमी व्यवस्थापन संस्था। आणि मी राहणारा मूळ परभणीचा, परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुक्यामध्ये भारसवाडा नावाचं 1500 लोकवस्तीचं छोटंसं गाव, त्या गावचा मी रहिवासी। 1970मध्ये परभणीच्या कृषी महाविद्यालयातून BSc ॲग्रिकल्चर केलं। 1972मध्ये MSc कृषी विस्तार या विषयात केलं। 1973ला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली। आणि 1978-79मध्ये कृषी विद्यापीठानं बेंगलोरला युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस म्हणजे भारतातलं सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ बेंगलोरला आहे, त्या ठिकाणी मला डॉक्टरेट किंवा PhD करण्यासाठी कृषी विद्यापीठानं पाठवलं। 1983मध्ये मी PhD या विषयात झालो। आणि आज गेली 39 वर्ष मी पाणी वापर संस्था हा विषय माझ्या चिंतनाचा, मननाचा, अभ्यासाचा, विद्यार्थी म्हणून त्यामध्ये लक्ष घालण्याचा, संशोधक म्हणून त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यासाठी फायद्याचं निघतं का, हे काम मी सातत्यानं करत आलो। वयोमानाप्रमाणे 2013च्या शेवटी नोव्हेंबर एंडला सेवानिवृत्त झालो, परंतु आजपर्यंत पाणी वापर संस्था या विषयाशी माझा सक्रिय असा संबंध आहे। त्यामुळं आज मी तुमचा 1 घंटाभर घेतला तर चालेल का? चालेल ना? ऊन जरी असलं, आता इथं बसलेल्यापैकी बहुतेक 73 वर्षाचा मीच असावा। मी जर उभा राहून घंटाभर तुम्हाला बोलतो म्हणायलो तर तुम्ही बसून ऐकायला काही हरकत नाही, आणि तुमच्या फायद्याचं बोलणार आहे, एकही शब्द वायफळ असणार नाही। आज आपण या ठिकाणी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या पुढाकारानं आयोजित केलेला हा जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 आपण साजरा करत आहोत। तो उद्या संपतोय। आज 29 तारखेला आपल्या कुकडी वितरण बांधकाम विभाग याचे कार्यकारी अभियंता श्री धायगुडे साहेब, जे मी वाल्मीमध्ये प्राध्यापक असताना माझे विद्यार्थी म्हणून इंडक्शनला राहिलेले आहेत। यात फार मोठेपणाने आज जे पाटबंधारे खात्याचे सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत, डॉक्टर संजय बेलसरे, हे 93-94मध्ये MPSC क्लास 1 झाल्यानंतर 4.5 महिने त्यांना मी हा पाणी वापर संस्था विषय शिकवला। आणि त्या काळामध्ये बेलसरे साहेबांना या विषयामध्ये खूप रुची किंवा गोडी निर्माण झाली। आणि मध्ये जो जेवणाचा ब्रेक असायचा 12 ते 2, त्याच्यामध्ये जेवण झालं की ते माझ्या चेंबरमध्ये येऊन बसायचे आणि रोज 1 तासभर आम्ही पाणी वापर संस्थेवर बोलायचो। आणि ते प्रशिक्षण त्यांचं 4.5 महिन्याचं संपल्यानंतर अकोला इरिगेशन डिव्हिजन अकोला या ठिकाणी त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून नेमणूक झाली। आणि या अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रकल्पावर त्यांनी 60,000 हेक्टर क्षेत्रावर एका वर्षामध्ये 100% क्षेत्रावर पाणी वापर संस्था स्थापन केल्या। आणि त्याबद्दल त्यांना
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वॅट सेव पुरस्कार, ते इंग्रजी वॅट म्हणजे वॉटरचं वॅट आणि सेव्हिंगचं सेव, तर आंतरराष्ट्रीय वॅट सेव पुरस्कार त्यांना त्यामध्ये मिळाला. आणि खाजगीमध्ये ते म्हणतात, सर तुम्ही मला मार्गदर्शन करायला होते म्हणून मला तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आपले धायगुडे साहेबांशी मी यापूर्वी बोलत होतो. अतिशय उत्साही आणि आपल्या या कुकडीच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे पाणी वापर संस्था स्थापन करण्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना त्यांचं 100% सहकार्य लाभेल अशी मी ग्वाही आपल्याला देतो. यानंतर या कार्यक्रमामध्ये कुलकर्णी साहेब आहेत, उप अभियंता, आणि जगताप साहेब शेतकरी संघटनेचे. जगताप साहेब, तुम्हाला आठवण सांगतो, मी वाल्मीमध्ये 1988-89ला प्राध्यापक असताना पहिली मीटिंग शरद जोशींनी कृषी विद्यापीठात घेतली होती आणि माझे बहुतेक कृषी विद्यापीठातले विद्यार्थी आज शेतकरी संघटनेचे खूप मोठमोठे, शेषराव मोहिते, लक्ष्मीकांत देशमुख, ही माझी विद्यार्थी मंडळी, यांच्यासोबत मी शरद जोशींबरोबरसुद्धा शेतकरी संघटनेचं काम केलेलं आहे. ते बिल्ला लावून फिरायचो, म्हणजे कृषी विद्यापीठात प्राध्यापक असतानासुद्धा शेतकरी संघटनेचा बिल्ला असायचा. बऱ्याच जणांनी टोकलं की वा तुम्ही सरकारी नोकर आहेत, तुम्ही का लावता? तुम्ही त्यांना सांगितलं की वा एक माणूस अब्जावधी शेतकऱ्यांच्यासाठी भांडतोय की शेतमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, आणि ते काम या देवमाणसानं केलं. पुढे चालून ते 100% यशस्वी होऊ शकलं नाही, त्याचं कारण वेगळे, परंतु एक चांगला उपक्रम त्यांनी सुरू केला होता. आणि आज मला जगताप साहेब भेटले तर मला शरद जोशी भेटल्यासारखाच आनंद त्यांच्या भेटीमुळं होत आहे. या कार्यक्रमाचे जे पाणी वापर संस्थेचे समन्वयक आहेत आदरणीय गणेश घाणेकर साहेब, अभियंते आहेत, बी सिव्हिल आहेत आणि पाणी वापर संस्थेचा जवळजवळ 1000 संस्था स्थापन करण्याचा त्यांचा अनुभव आहे. तर मला असं वाटतं की धायगुडे साहेब हे काम एका अनुभवी माणसाकडून निश्चितपणे करून घेतील आणि माझ्यासारखा मास्तर माणूस हे कसं करायचं याचं प्रशिक्षण, याचे शेतकरी मेळावे, याचे परिसंवाद, याच्या कार्यशाळा, याच्या प्रक्षेत्र भेटी, यासाठी आम्ही मंडळी तुम्हाला नेहमी सहकार्य करणे, अरे मला पाणी द्यावं, उपलब्ध असणार आहोत. तर हा थोडासा प्रास्ताविकाचा भाग झाला. आता मी जे आपल्याशी बोलणार आहे तो संवाद साधणार आहे, भाषण देणार नाही, व्याख्यान देणार नाही, आपल्याशी संवाद साधणार आहे. संवाद म्हणजे आपलं चर्चा होणार आहे. तर आपल्याला मी जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असलं तर द्यायचं, उत्तर माहीत नसलं तरी जे चुकीचं उत्तर मला वाटतंय ते उत्तर द्यायचं, म्हणजे मग त्याची दुरुस्ती मला करता येईल, म्हणजे काय करेक्ट आहे. आणि तेच आपला हेतू आहे की आज आपल्याला करेक्ट काय आहे, कशामुळं पाणी वापर संस्था कशामुळं ही करायची, याबद्दल शंका मनामध्ये आज राहणार नाही. साधारणपणे घंटाभर मी आपल्या सगळ्यांना छळणार आहे आणि हे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. यामध्ये पाणी वापर संस्था का करायची, साधा प्रश्न, का करायची? एका वाक्यात किंवा दोन शब्दात, दोनच शब्दात, तिसरा शब्द वापरायचा नाही, का करायचे याचं उत्तर द्या. तुमच्या मनात असेल का करायचे, एक साधं वाक्य 3-4 शब्दांचं किंवा 2 ते 3 शब्दामध्ये खरं उत्तर. व्यवस्थापन हे उत्तर बरोबर आहे, पण याच्याही पलीकडे एक आहे, आपण ज्या पाण्याचा कसा विनियोग करतो हां, हे सुद्धा महत्त्वाचं. विनियोग, वितरण हेही महत्त्वाचं आहे.
पण याच्याही पलीकडे अंतिम उद्दिष्ट ते एका 2-3 शब्दातून पाण्याचं रूपांतर पैशात करण्यासाठी पाणी वापर संस्था करायची. हे जे कुकडी प्रकल्पाचं पाणी आपल्याला मिळणार आहे ना, या पाण्याचं पाणी वापर संस्था स्थापन करून पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून घनमापन पद्धतीनं पाणी मोजून घेऊन या पाण्याचं रूपांतर पैशात करायचं. हे खरं उत्तर आहे, बरोबर. आणि दुसरं एक कारण आहे. आता हे पहिलं कारण आहे. 3 कारणं आहेत छोटी छोटी. पहिलं काय? पाण्याचं रूपांतर पैशात करणं. दुसरं, पाणी वापर संस्था ही आपल्या भारत देशाची परंपरा आहे, ट्रॅडिशन आहे. आता मी या विषयामध्ये माझं PhDचं प्रबंध आहे, संशोधन केलेलं आहे या पाणी वापर संस्थेचं. कधीपासून होत्या? तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशामध्ये 3ऱ्या शतकापासून, आता 21वं शतक संपून 22वं शतक लागले, 3ऱ्या शतकापासून आताचा जो तामिळनाडू राज्य आहे, या तामिळनाडू राज्यामध्ये जी कावेरी नदी आहे, या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये 3ऱ्या शतकामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्थेच्या हजारो पाणी वापर संस्था कार्यरत होत्या. हजारो, 1-2 नाही. 3ऱ्या शतकामध्ये पाणी वापर संस्था याचा पुरावा मिळालेला आहे. 5व्या शतकामध्ये पाणी वापर संस्था होत्या याचा पुरावा उपलब्ध आहे. 7व्या शतकात होत्या, 9व्या शतकात होत्या, 11व्या शतकामध्ये या पाणी वापर संस्था अस्तित्वात होत्या याचे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. मात्र 11व्या शतकानंतर याचे पुरावे उपलब्ध नाही. का? थोडा विचार करा. मोहम्मद गझनी म्हणतात उर्दूमध्ये, मोहम्मद गझनी हा आपल्या देशावर चालून आला, परकीय आक्रमण झाले. त्यानंतर अनेक आक्रमणं झाली, मोगल आले, खूप आक्रमणं झाली आणि या लोकांनी येऊन इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्था मोडीत काढल्या. कारण त्यांना राज्य करायचं होतं, त्यांना लोकांना हे अधिकार मिळू द्यायचे नव्हते. आणि मग शेवटचा मोगल बादशाह कोण हो? बहादूरशाह जफर. तो इंग्रजाकडून हरला आणि त्याच्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं, आपल्याला गुलाम बनवलं. आणि या इंग्रजांनी काय केलं की ज्या काही थोड्याफार आपल्याकडे पाणी वापर संस्था होत्या, जसं नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये काही संस्था चालूच होत्या, तर या त्यांनी बंद पाडल्या आणि सगळे अधिकार सेंट्रलाइज्ड, केंद्रीकरण केलं अधिकाराचं. आणि सगळे अधिकार कोणाला दिले? ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांचं जे पाटबंधारे खातं होतं त्यातल्या या अधिकाऱ्यांना हे सगळे अधिकार दिले आणि शेतकऱ्यांना करून टाकलं गुलाम, नोकर. हे अधिकारी झाले मालक, कारण ते ब्रिटिशांचे होते आणि त्यांना वाटेल तेव्हा पाणी सोडायचे. शेतकरी लोक हवाल दिल, कारण पिकाला पाण्याची गरज आहे, वाळून चालले, पाणी पाहिजे, नाही सोडणार, आम्हाला पाहिजे तेव्हा पाणी सोडू. ही गुरमी ब्रिटिश अधिकाऱ्यांची इरिगेशन डिपार्टमेंटची होती. 150 वर्ष झाले. 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा 1876चा इरिगेशन ॲक्ट बदलून आपण 1976 मध्ये आपला इरिगेशन ॲक्ट, पाटबंधारेचा कायदा केला. पण त्याच्यामध्ये सुद्धा जी मनोवृत्ती ब्रिटिश अधिकाऱ्यांची होती तीच मनोवृत्ती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या पाटबंधारे खात्यातल्या अभियंत्यांची होती की आम्ही राजे, आमची धरणं, आमचं पाणी आम्ही सांगू तेव्हा तुम्ही घ्यायचं, तुम्ही घ्या नाही तर नका घ्या, म्हणजे गुरमी होती. मग याच्यामध्ये जे सामाजिक विचारवंत होते यांनी यामध्ये वाचा फोडली
आणि मग एक राष्ट्रीय जल धोरण, राष्ट्रीय जलनीती, नॅशनल वॉटर पॉलिसी ही 2003मध्ये भारत सरकारनं तयार केली. आपल्या महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र राज्य जलनीती तयार केली, 2003ला तयार केली. नंतर 7ला त्यामध्ये सुधारणा केली, 2011मध्ये सुधारणा केली. आणि लाभधारक शेतकऱ्यांचा पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग झाला पाहिजे हे तत्व मान्य करण्यात आलं. आता इथं घोटाळा काय झाला की अधिकाऱ्यांना सवय लागली होती कशाची? अधिकार गाजवायची. शेतकऱ्यांना सवय लागली होती की हे सरकारी पाणी आहे, सरकार सोडेल तेव्हा देईल, हे आमचं काम नाही. मग याच्यामध्ये 25 वर्षे गेली. लोकांना डोकं फोडून सांगावं लागलं की बाबा रे, या पाण्याचे मालक तुम्ही आहात, या धरणाचे मालक तुम्ही आहात, खरा मालक तुम्ही आहात. आणि हे जलसंपदा विभागातले अभियंते शेतकऱ्यांचे सेवक आहेत. हे समजून घ्यायला खूप वर्ष जावं लागली. आणि यामध्ये शेतकऱ्यांना मूळ संस्था का करायची समजून सांगितलंच नाही. आता आज मी तुम्हाला ती गोष्ट, ती मुद्दा सांगणार आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, तुम्हाला बोर तर नाही होत ना? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मालकी हक्काची संकल्पना ही भयंकर दृढ झालेली आहे. हजारो वर्षापासून मालकी हक्काची संकल्पना. युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये अशी संकल्पना नाही. ती फक्त भारत देशामध्येच मालकी हक्काची संकल्पना. मालकी हक्काची संकल्पना म्हणजे काय? जसं माझ्या मालकीची मोटरसायकल, तर मी काय करतो? सकाळी उठल्या फडकं मारतो का नाही? का मारतो फडकं? माझ्या मालकीची. 4 व्हीलर माझ्या मालकीची आहे. बंगला माझ्या मालकीचा आहे. शेत माझ्या मालकीचं आहे. बसून सांगा. नाही, माझं रेकॉर्डिंग चालू आहे, त्याच्यामुळे बस आणि मजा वाटते. हां, संध्याकाळपर्यंत तुम्ही बसायची तयारी असेल तर 6 वाजेपर्यंत उभा राहून बोलायची तयारी. पण तुम्हाला भुका लागणार आहे हे माहिती आहे, म्हणून 1 घंट्याच्या वर घेणार नाही. त्याच्यामुळं फटाफट सुरुवात करतो की मालकी हक्काची संकल्पना. आता एक सोपं उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे शरद जोशी नेहमी असे सोपे उदाहरणं द्यायचे की शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ते बसायचं. की समजा मला 1 किलो साखर पाहिजे, तर मी कुठं जाऊ? दुकानात जाणार. किराणा दुकानात गेलो, त्या दुकानदाराला काय म्हणणार? भाऊ 1 किलो साखर द्या. ते काय करणार? तराजूमध्ये मोजणार, 1 किलो साखर बांधून मला देणार. मग मी त्याला विचारणार किती पैसे झाले? जे काय 38, 39, 40, 42 भाव असेल ते पैसे देणार. आता ती साखर कोणाच्या मालकीची झाली? पैसे दिल्यानंतर, ती पुढं माझ्या हातात आल्यानंतर कोणाच्या मालकीची झाली? माझ्या मालकीची झाली. मग ते दुकानदार मला असं विचारतो का हो भारत स्वाडकर साहेब, तुम्ही ही साखर कशाला घेऊन जात आहात? याचा तुम्ही चहा करणार आहात का? याचे गुलाबजाम करणार आहात का? याचे पेढे करणार आहात? असं काही आगाऊ प्रश्न विचारतो का? आणि समजा एखादा आगाऊ निघाला तर विचारला, तर मी त्याला काय उत्तर देईन? हे जास्त शांतपणा करायचा नाही. नेट पैसे मोजलेत, साखर माझ्या मालकीची आहे, याचा मी चहा करून पिईन, नाही गुलाबजाम करीन, नाही अजून काही करीन. तू कोण विचारणारा? तुझं काम काय आहे? पैसे घेतले, माल दिला, माल माझ्या मालकीचा, काय करायचं? मालकी हक्क माझा. जसं माझं घर, जसं माझी मोटरसायकल, तसं माझं हे कुकडी प्रकल्पातलं कालव्याचं पाणी माझ्या मालकीचं. कधी होईल? विकत घेतलं तर होईल. मग पाणी वापर संस्था का स्थापन करायची? तर आपल्याला हे जलसंपदा विभाग घनमापन पद्धतीनं, याला इंग्रजीमध्ये व्हॉल्युमेट्रिक बेसिस, घनमापन पद्धतीनं, याचं एक शास्त्र आहे. म्हणजे प्रवाह मापन शास्त्र, हायड्रॉलिक्स असं म्हणतात.
की ते पळतं पाणी मोजता येतं. तर हे पळणारं पाणी, वाहणारं पाणी घनमापन पद्धतीनं मोजून पाणी वापर संस्थेला देणार. आता काय आपण लगेच नगदी पैसे साखरेसारखे देणार आहेत का? नाही. हंगाम संपल्यानंतर आपण पाणीपट्टी भरणारच आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे काही ठिकाणी उधारी असते की नाही, 1 तारखेला देऊ, तसं आहे की आपलं उधारीमध्ये पाणी चालू आहे, पण विकतच घेतलेले पैसे तर द्यायचेच. बरोबर आहे. नगदी दिले काय आणि 4 महिन्यांनी दिले काय, फरक काही पडत नाही. पण मालकी कोणाची? संस्थेची. मग हे पाणी जे पाणी वापर संस्थेनं मोजून विकत घेतलेलं आहे, या पाण्याचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा? शेतकऱ्याचा. मग हे पाणी आम्ही नाल्याला जाऊ देऊ, ऊसाला घालू, नाही अजून काही करू. बरोबर आहे. मग हे काय करायचं, पाण्याचं रूपांतर पैशात कसं करायचं, हे वाल्मी संस्थेतर्फे गेली 39 वर्ष आम्ही सांगत आलेलो आहोत. आणि हे फक्त आज आपलं काय आहे, आज आपला फक्त परिचय आहे. तुम्हाला जर असं वाटलं आजच्या माझ्या बोलण्यातून की नाही राव आता आपल्याला पाणी वापर संस्था करायची, आणि तुम्ही 2-4 दिवसात धायगुडे साहेबांना फोन केला की साहेब ते आम्ही भाषण ऐकलं होतं, आम्हाला संस्था करायची आणि आम्ही करणार, तर आम्ही पुन्हा येणार तुमच्याकडे आणि तुम्हाला कसं काय सगळं खुळाचेवार. आता घनमापन पद्धतीनं पाणी घ्यायचं तर वाटायचं कसं? क्षेत्रवार पद्धतीनं, हंगामवार, क्षेत्रवार, पीकवार जे पाणीपट्टीचे दर आहेत जलसंपदा विभागाचे, त्या दरानं आपण ते वाटणार. मग याच्यामध्ये फायदा काय? त्याच्यामध्ये फायदा असा आहे की घनमापन पद्धतीचे दर हे क्षेत्रवार पद्धतीच्या दरापेक्षा सरासरीनं 10% कमी आहे. म्हणजे 100 रुपयाचं पाणी तुम्हाला केवढ्यात देणार आहे? 90 रुपयात देणार. हे कमीत कमी 10% म्हणलो, कमीत कमी 10% म्हणलो. पण ऊस, केळी, द्राक्ष, नगदी पिकं यांच्यासाठी 50 ते 60% स्वस्त हे पाणी घनमापन पद्धतीनं पडतं. म्हणजे आपण काही त्यांच्याकडून पिकाला पैसे घ्यायलोत का? नाही. पाणी मोजून घ्यायलो. आपण कशालाही देऊ. 60%पर्यंत फायदा आहे. पण आपण सांगताना भपक्या मारत नाही. आपण काय सांगतो? मिनिमम कमीत कमी 10% नफा याच्यामध्ये राहतो. मग 10% नफ्यावर संस्था चालेल का नाही? चालू शकते. आपला किराणाचा व्यवसाय, ज्यांना व्यापारी लोक आहेत, किराणाचा धंदा 3%, 4%. साखरेचा धंदा तर ज्या भावात साखर आणली त्या भावातच विकायची, रिकामं चुंगडं त्याचे जे काही 10-20 रुपये मिळतात ते फायदा होतो. तरी तो किराणा दुकानदार 3-4% नफ्यावर 5 वर्षामध्ये गावामध्ये 2 ताळाची माली बांधतो. आपल्याला तर 10% मिळाली आणि पुढे किती मिळणार आहेत ते सांगितल्यावर मग तुम्हाला थंडी वाजेल एवढ्या गरमीमध्ये. 97% पाणी वापर संस्थांमध्ये आर्थिक नफा आहे. आणि 97% फायद्यामध्ये चालणारी संस्था कधी बंद पडेल का? हे कोणी सांगितलंच नव्हतं ना, हे माहीतच नव्हतं. ते माहीत करून देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तेव्हा हे जे पाणी आहे ते घनमापन पद्धतीनं मोजून घ्यायचं आणि हे पाणी याचं वाटप कसं आहे, याचं वितरण कसं आहे, तर हे सामूहिक आहे. पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे, मान्य आहे. आणि याला एक विशिष्ट नाव आहे. या कालव्याच्या पाण्याला CPR असं इंग्रजी म्हणतात. C फुल स्टॉप, P फुल स्टॉप, R फुल स्टॉप. कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स, मराठीमध्ये सामुदायिक संपत्ती संसाधन. म्हणजे कालव्याचं पाणी हे एकट्यानं वापरण्याची गोष्ट आहे का? नाही. समजा माझ्या शेतात विहीर आहे, तर ते विहिरीचा मालक मी आहे. मला पाहिजे तेव्हा मी पाणी चालू करतो, पाहिजे तेव्हा बंद करतो. कालव्याचं तसं आहे का? तसं नाही. हे सामूहिक आहे. त्या मायनरवर किंवा त्या वितरिकेवर जेवढे लाभधारक शेतकरी आहेत या सगळ्यांनी एकत्रित येऊन पाणी वापराची संस्था स्थापन केली आणि मायनर हेडला म्हणजे लघु वितरिकेच्या मुखाशी
किंवा वितरिकेच्या मुखाशी घनमापन पद्धतीनं पाणी मोजून घ्यायचं आणि क्षेत्रफळ पद्धतीनं त्याचं वाटप करायचं. याला पैसा लागणार की नाही? लागणार. काय लागणार? एक सचिव लावावं लागणार, 2 पाटकरी लावावं लागणार, कारण 1000 हेक्टरचं क्षेत्र आहे, 2 माणसं तर लागणार. 3 जण का फुकट काम करणार आहेत का? पगार द्यावा लागणार. बरं, त्यांना असं 4 महिने पगारावर ठेवून जमणार आहे का? 12 पगारावर ठेवावं लागणार. मग हा पैसा कोण देणार? तर हा पैसा 2005चा कायदा झालेला आहे पाणी वापर संस्थेचा. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तो कायदा करणाऱ्या समितीमध्ये मी स्वतः हा कायदा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं पुस्तक उघडून वाचावं लागत नाही की बाबा ह्याच्यामध्ये काय दिले, त्याच्यामध्ये काय दिले. बऱ्याचशा गोष्टी तोंडपाठ झालेल्या आहेत. बरोबर. तर या कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्ही घनमापन पद्धतीनं आधीच 10% कमी दरानं पाणी द्यायलो, ते पाणीपट्टी जलसंपदा विभागाला तुम्ही जर ठराविक वेळेमध्ये, विहित वेळेमध्ये, त्याच्या तारखा खरीप, रबी, उन्हाळी हंगामाच्या करारनाम्यात दिलेल्या असतात, तर त्या तारखेच्या आत जर तुम्ही पाणीपट्टी भरली तर तुम्हाला पुन्हा 10% सवलत मिळते. जे पहिले 10%चा डिफरन्स आहे, हा 10% किती झाले? 20% झाले. आणि तुम्ही ते पाणीपट्टी भरल्यानंतर जी पाणीपट्टी तुम्हाला लागलेली आहे त्याच्या निम्मी पाणीपट्टी परतावा म्हणून प्रत्येक हंगामाला जलसंपदा विभाग पाणी वापर संस्थेला 2 महिन्याच्या आत, म्हणजे तुम्ही आज पैसे भरलेत तर आजपासून 2 महिन्याच्या आत 50% पैसे तुम्हाला परत मिळतील, प्रत्येक हंगामाला मिळतील. हे कशासाठी? तर पाटकऱ्याचे पगार, सचिवाचे पगार, मीटिंगचा खर्च, चहा पाण्याचा खर्च, रजिस्टर, लिहिणं करणं, मीटिंग आहे, नाश्ता पाणी आहे, याचा खर्च जो आहे हा सगळा खर्च जलसंपदा विभाग आपल्या संस्थेला वाजवीपेक्षा जास्त, म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त देत आहे. पुन्हा आपल्याला स्वतःचं ऑफिस बांधायचं आहे तर ऑफिस पाणी वापर संस्थेचं बांधण्यासाठी 100% खर्च जलसंपदा विभाग आपल्याला देणार आहे. अजून काय पाहिजे राहील? आणि हे का करतायत? तर आपलं राष्ट्रीय जल धोरण ठरलं आहे की लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतलंच पाहिजे. त्यांच्या मनात असो किंवा नसो हे करून घेणं भाग आहे. बरोबर. मग शेतकऱ्यांना हे जर समजत नसेल तर अधिकारी म्हणतात राहू द्या ना, कशाला करता पाणी वापर संस्था, राहू द्या ना, जे चाललं ते बरं चाललं आहे, कशाला नको संस्था करू, तुम्हाला बरं वाटतं, राहिलं तर राहिलं. पण हे जे आहे एक आपल्या विकासाचं साधन आहे आणि या साधनाचा वापर करून, आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की शहरामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी जे डॉक्टर मंडळी आहे किंवा इंजिनियर मंडळी आहे, यांची पोरं डॉक्टरचं पोरगं डॉक्टर होतं, इंजिनियरचं पोरगं इंजिनियर होतं, वकिलाचं पोरगं वकील होतं. मग खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं डॉक्टर, इंजिनियर, वकील होऊच नाही का? व्हायला पाहिजे. पण त्यासाठी काय पाहिजे? सगळे सोंग करता येतात, फक्त एवढं सोंग करता येत इलाबेडा करता येत नाही, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि पैसा उभा करायचा तर पाणी वापर संस्थेशिवाय दुसरा उपाय नाही. हे एकदा पक्क मनात घ्या. याच्यामध्ये कुठलीही शेतकऱ्याची फसवणूक नाही. आणि हा जो 2005चा कायदा आहे ना, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले वाचले, जगताप साहेब कुठे गेले? बाहेर गेले. ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले वाचले, 150 वर्षापूर्वी या महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड या नावाचं. आणि त्या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षापूर्वी एक चित्र रंगवलं की भविष्य काळातला माझा शेतकरी कसा असेल. त्या काळी ब्रिटिशांचं राज्य होतं. ज्यावेळी हे पुस्तक लिहिलं
आणि त्यावेळी या ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्रचंड अधिकार होते. ब्रिटिशांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ब्रिटिशांचे डेप्युटी इंजिनियर यांना प्रचंड अधिकार होते. ज्योतिबा फुले यांनी असं त्यामध्ये आशावाद व्यक्त केला आहे की निदान पुढच्या काळामध्ये तरी माझ्या शेतकरी बांधवांना या सरकारी अधिकाऱ्यासारखे अधिकार प्राप्त झाले पाहिजेत आणि ते अधिकार प्रत्यक्षामध्ये आणणारा हा 2005चा पाणी वापर संस्थेचा कायदा आहे. त्याच्यामध्ये काय, लघुवितरिका स्तरावर तुम्ही पाणी वापर संस्था केली तर शाखा अभियंत्याचे अधिकार तुम्हाला मिळतात. वितरिका स्तरावर पाणी वापर संस्था केली तर उप अभियंत्याचे अधिकार वितरिकास्तरीय पाणी वापर संस्थेला मिळतील. कालवास्तरीय उकडीच्या कालवास्तरीय पाणी वापर संस्था आपण केली तर कार्यकारी अभियंत्याचे अधिकार त्या कालवास्तरीय पाणी वापर संस्थेला मिळतात. आणि एवढंच नाही तर महाराजा उकडी प्रकल्पावर प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आपण स्थापन केली तर जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना जे अधिकार आहेत ते प्रकल्पस्तरीय अधिकाऱ्यांना मिळतील म्हणजे हवेत नाही, अनेक ठिकाणी मिळालेले आहेत. वाघाळ मध्यम प्रकल्प, या वाघाळ मध्यम प्रकल्पावर प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन होऊन 5 वर्ष झालेली आहे आणि अजून आपण मंडळी झोपेत आहात. मी इतक्या लांबवर औरंगाबादून जे आलो, एवढा उन्हातानाच आलो, ते हेच सांगायला की झोपू नका, जागे व्हा. हे जे लोक प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था करून 5 वर्ष झाले अधीक्षक अभियंत्याचे अधिकार गाजवत आहेत, संपूर्ण धरणातलं पाणी ताब्यात घेतलेलं आहे, आपण सुरुवात निदान लघुवितरिकेपासून तर करा, म्हणजे अगदी लहान याच्यापासून करा. आणि हे करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागणार आहे, कारण फारसं त्यांच्या मनामध्ये हे व्हावं असं नाही. एखादा धायगुडे साहेबासारखा अधिकारी असतो, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ओळखतो, कारण हे सगळे माझे विद्यार्थी, सचिवापासून ते सगळे विद्यार्थी राहिलेले आहेत. फार कमी माणसं आहेत की ज्यांना या पाणी वापर संस्था व्हाव्यात असं इथून हृदयापासून तळमळीने वाटतं. त्यातला असा एक कार्यकारी अभियंता तुम्हाला भेटला आहे, खरोखर तुम्ही शेतकरी भाग्यवान आहात आणि म्हणून तुम्ही या संधीचा फायदा घेतला पाहिजे. हे या माझ्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी आज आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. आता आपण हे थोडंसं पाणी वापर संस्थेची जी कार्यपद्धती, नेक्स्ट हां पुढचे घ्या. हां बोला बोला. तुम्ही जे आता एक महत्व सांगताय, तुम्ही जे हे महत्व पाणी पुरवठा संस्थेचं जे सांगताय, पाणी द्यायचं कुणाला? माझं वैयक्तिक क्षेत्र 250 किलोमीटरवर कॅनलवरती आहे. आपण दैनिक प्रवास, आता नगरश्री गायकवाड साहेबांना बोललो, आपण जर प्रवासाला निघालो तो धरणापर्यंत दिवस लागतोय एसटीनी बसनी प्रवास करायचा म्हटला, आणि 250 किलोमीटरवरून आम्हाला शासन आम्हाला पाणी देतंय. तुम्ही जर महत्व पटवून देताय हे योग्य आहे, तिथपर्यंत पाणीच आमच्यापर्यंत येऊ शकतच नाही ना. राज्यकर्ताची धोरणं ही फार चुकीची आहेत. काय आता इथून उजनीचं पाणी आष्टीला चाललंय, उजनीचं पाणी लातूरला चाललंय, आणि आज हा परिसर आहे उजनीपासूनचा, हा एक 15 ते 20 किलोमीटरचा परिसर आहे. गेले 40 वर्ष झालं धरण अस्तित्वात झालंय, अजून या ठिकाणी पाणी नाही. म्हणजे ह्याला शासन सुद्धा त्याप्रमाणे जबाबदार आहे की आपण स्कीम कशी राबवली पाहिजे आणि किती पाणी दिलं पाहिजे, किती क्षेत्राला गेलं पाहिजे, त्याचं कुठेही नियोजन झालेलं नाही. त्यामुळं आज तागायत शेतकरी हा भरडलेला गेलेला आहे. तुम्ही जे सांगताय महत्व ते बरोबर आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. या बाबतीमध्ये शासकीय धोरण यामध्ये आपण त्याचे तुकडे तुकडे केलेले, नीट लक्षात घ्या की लघुवितरिका तुमची जिथं शेती आहे तिथं जी मायनर आहे त्या मायनरवर संस्था करता येईल की नाही? येईल. आता शासनाचं प्रचलित धोरण असं आहे की तुम्ही संस्था केल्यानंतर त्याच्या मुखाशी पाणी आणून देण्याची जबाबदारी कोणाची? शासन. संस्था केल्यानंतर देण्याची, आत्ता नाही. म्हणून संस्था करा. संस्था केल्यानंतर आपण बाप बनतो की संस्था केली, आता इथं
माझ्या मायनर हेडला मला पाणी आणून द्या. 250 किलोमीटर आणा नाही 300 किलोमीटर आणा, तो तुमचा प्रश्न आहे. पण इथं मी संस्था केली. तुम्हाला सांगू का, आले जगताप साहेब, तसं शासनाने धोरणात्मक निर्णय केलेला आहे का? असा धोरणात्मक निर्णय केलेला आहे, त्याचा कायदा केलेला आहे, 2005चा कायदा आहे. तुम्हाला जर तो कायदा पाहिजे असेल तर तो व्हॉट्सॲपवर मी तुम्हाला पाठवतो. माझा नंबर ज्यांना आवश्यक वाटतो त्यांनी नंबर लिहून घ्या. मी तुम्हाला हा कायदा मराठीमध्ये लगेच पाठवतो. 9730093331. आपण आता पुढे सरकूयात की पाणी 9730093331. आणि हा कायदा आणि नियम हे व्हॉट्सॲपवर फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यामध्ये हे सगळं मी जे बोलतो आहे हे धोरणात्मक निर्णय कायदे झाले. धोरणात्मक निर्णयापेक्षा कायद्याला अधिक वेटेज वजन यामध्ये आहे आणि त्याचे नियम पण तयार झालेले आहेत. आता आपण ही संस्था कशी काम करते, वास्तविक पाहता हे संस्था झाल्यावर सांगायचा विषय आहे. पण आपला हा जो पंधरवाडा आहे याच्यामध्ये जे सक्षमीकरण आहे त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे 5 मिनटामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, याच्यावर फार वेळ आपला घेणार नाही. त्याआधी पाणी अर्ज गोळा करायचे आपल्या सभासदाकडून, त्याच्यावरून पाणी पाणीपत्रक तयार करायचं. मग पहिलं पाणी झाल्यानंतर, पहिलं रोटेशन झाल्यानंतर क्षेत्राची मोजणी करायची. त्याच्यानंतर पाणी वापर संस्थेनं पाणीपट्टीची आकारणी करायची, पाणीपट्टीचा आकारणीचा तक्ता करायचा, देयकं तयार करायची, वसुली तयार करायची, खात्याकडे वेळेमध्ये जमा करायचं आणि परतावा मिळवण्यासाठी मार्गदर्शन करायचं. देखभाल दुरुस्ती मायनर आणि शेतचारी ही त्यामधून करायची. नेक्स्ट सभा, पाणी वापर संस्थेच्या संचालकाच्या दर महिन्याला सभा घ्यायच्या, 6 महिन्याला सर्वसाधारण सभा घ्यायच्या. याच्यामधून मग थोडंसं पारदर्शकता हा जो भाग आहे तो राहतो. वादविवाद काही असतील तर ते आपल्या स्तरावर मिटवता येतात. आणि निधी आणि नोंदी, तर निधीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे निधी म्हणजे लोकवर्गणी गोळा करू शकतो, देणग्या गोळा करू शकतो, फिक्स डिपॉझिट मागू शकतो. ही पुढचे बाब आहे. नेक्स्ट, पाणी वापर संस्थेचा नोंदणीचा दिनांक, व्यवस्थापन समिती सभेत स्थापनेचा कार्यकारी अभियंता यांच्या परिपत्रकाचा दिनांक, करारनाम्याचा दिनांक आणि हस्तांतरण टिप्पणीचा दिनांक. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या दिवशी हस्तांतरण होतं तो त्या पाणी वापर संस्थेच्या कार्याचा पहिला दिवस. तिथून हे 50% परतावा वगैरे सगळं लागू होतं. बऱ्याच ठिकाणचा अनुभव असा आहे की 2-2 वर्ष 4-4 वर्ष संस्था स्थापन झालेल्या आहेत पण हस्तांतरण झालेलं नाही, त्याच्यामुळे त्यांना दमडा मिळत नाही. अशा ठिकाणी आपण सांगतो की कंडिशनल हस्तांतरण करून घ्या, कामं होत राहतील, निधी येत राहील. आता आमचं